जळ मिसळून चालू आहे. कशाची भाजी करायची? बटाट्याची भाजी करायची आणि ती बी शेतात. पद्धतशीर बिटा लावून कांद्याला काही कमीच नाही आपल्याकडे. बरं भाव का? ज्या टायमाला कांदा आमच्याकडे राहत आहे त्या टायमाला भाव कमी राहत आहे. असंच आहे. शेतकरी पिकवला शेतामध्ये बटाट्याची भाजी करलेली आहे. फक्त मीठ मिरतो आणि शेतातल्या चुलीवर भाजी कर आणि त्यावरची त्या भाजीची चव आपण आज बघणार आहोत. का कमी कांद्याला मी फुगुण्याला तेल लावाले. काळ झाल्याला लवकर दिसते.
हे तेल टाकायले आता बटाट्याची भाजी करणार आहोत शेतामध्ये. लोकाला भूक लागली आहे, कण्याची भाजी आवडणार, का करावं मग आता, उपाशी हाय. ती शेतात आणले काम करत करत करून वाढाव म्हणून लेकराला. हे घरून आणले होते मोहऱ्या जिरे मिक्स केलेले. टाकले आता. आता हे कांदा टाकायले. चिरून घेतलेला कांदा टोपल्यामध्ये पडला, चर चर करू लागलाय. सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे हा भारतामध्ये जास्त तुटवडा आणि गॅस बंदी सध्या चालू आहे. त्यामुळे आमच्या तर घरी काय आधी प्रॉब्लेम होता, आधीपासूनच चुलीवर चालू होता स्वयंपाक. आम्हाला कशाची अडचण नाही, काय जळण पुढं आहे. शेतात म्हणा शेतात, घरी म्हणा घरी, कशाचं काही टेन्शन नाही. चूल आणि जळण आणि आपला स्वयंपाक चुलीवरच्या हातात, चुलीवरचा, आणि ते बी आईच्या हातचा किंवा आजीच्या हातचा, घरच्यांच्या हातचा. मजा वेगळीच. मेसचा खाऊन काय करता राव, ऑफिसला राहून सूट आणि टाय घालून. ही कांदा लसूण आता परतून घेणं झालं. आता ह्याच्यामध्ये ह्याच्या पुडी टाकते, बटाट्याच्या पुडी टाकलेली. टाकते. ऑफिस म्हणजे स्टाईल, एसीची हवा. पर त्याच्यापेक्षा सुख या गोष्टीत आहे. आपल्या मनावर जिथं जावा तिथं जावा, तिथं फिरायचं तिथं फिरा, शेवट आपल्या मनाचा मालक. आणि ते त्याच्यात मसाल्याची पुडी, घरकुल. हे लाल तिखट आहे, लाल मिरचू. हा हे काळं तिखट. पाणी गॅसवर धूर लागत नाही, पण स्वयंपाकाची चवही लागत नाही. तुम्हाला लागतंय तेवढं भाजीला पाणी टाकून घ्या. आपण सुकी नाही पातळ भाजी बनवत आहे. मी नाही, आई. ही आता शेंगदाण्याचं कूट टाकायचं. शिटलेला माहित आहे का? हा शेंगा कुठं लागतात? कमेंट मध्ये नक्की सांगा. शेंगा कुठं लागतात? शेंगाच्या झाडाला लागतात का कुठं लागतात? मला माहित आहे, तुम्ही कमेंट करून सांगा. चवीला मीठ टाकते. शेतात काय भरण्या का फिरण्या, गाठी बांधून आणलेलं. भाजी शिजली का बघ बर. शिजली. शिजली का उजराव मग. हा. आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला.
जय हिंद जय महाराष्ट्र.